शेवटी तिथं भाजपचं सरकार नाही आहे, कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार असल्यामुळं त्यांनी तिथं आम्हाला न्याय दिला असावा. जे आपले अधिकारी आहेत पेटकर साहेब, त्यांनी आम्हाला सगळ्यांना इथं वेळ दिली त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. पण ग्रामीण भागात एकतर बारामतीकरांना लोड शेडिंगची कधी सवय लागली नाही आणि पहिल्यांदाच इथं लोड शेडिंग सुरू झालंय ग्रामीण भागात जास्त करून. तर त्याचे वेगळे वेगळे कारणं आहेत ते आम्ही समजू शकतो, पण आमची त्यांना एक रिक्वेस्ट होती की तुम्ही 6 ते 10च्या ऐवजी तुम्ही हा टायमिंग तुमचा बदला. कारण संध्याकाळी मुलांना तिथं अभ्यास करायचा असतो, धार काढायची ती वेळ असते, शेतकऱ्यांचे अनेक तिथं कामं असतात. त्याच्यामुळं तुम्ही ह्या जो वेळ आहे हे महाराष्ट्रभर होतंय, सगळं मान्य आहे, सगळं आम्ही समजू शकतो. पण जर तुम्ही ते 2 टप्प्यात जर करू शकला किंवा जे 6 ते 10 ही जी वेळ तुम्ही निवडली आहे, जर ती वेळ तुम्ही बदलली तर शेतकऱ्यांना सगळ्यांना एक दिलासा मिळेल अशी आम्ही त्यांना सूचना केली. बऱ्याच गावांमध्ये त्यांनी आम्हाला मदतही केली. अनेक गावं आहेत जिथं ते आता तसं ते करतायत. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही शेतीचा पंप तिथं जर बंद ठेवला आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी तर मग ते तिथं आपल्याला वीज पुरवठा करू शकतील. एक असा प्रयोग आपण आता खंडस गावात आपण करतोय. ग्रामस्थांनी एक ठराव तिथं मंजूर केला पाहिजे. तो ठराव तिथं मंजूर झाल्यावर खंडस गावात असा आपण एक प्रयोग करून बघतोय आणि तिथं लगेच वीज सुरू होईल. कारण आता दुसरा एक प्रश्न असा आहे, कारण बेंगलोरमध्ये अजितदादांच्या अपघाताप्रश्न 0 FIR बघितलं मी माध्यमातून. ते कर्नाटक सरकारचा आम्ही सगळे मनापासून आभार मानतो. शेवटी तिथं भाजपचं सरकार नाही आहे, कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार असल्यामुळं त्यांनी तिथं आम्हाला न्याय दिला असावा. आणि 0 FIR हा जो कॉन्सेप्ट आहे त्या माध्यमातून रोहितदादांनी तिथं FIR दाखल केला असेल किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी तिथं FIR दाखल केला असेल, तो FIR आता इथं महाराष्ट्र पोलीसमध्ये ट्रान्सफर करावा लागेल आणि एक सखोल चौकशी तिथं होईल अशी अपेक्षा आहे. आता काल देखील बारामतीतल्या साठेनगरमध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. कुठेतरी नगरपालिकेनं दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली असं नागरिकांचा प्रश्न उपस्थित केला. नाही, आपण तिथं लगेच गेलो घटना घडल्यानंतर आणि नगरपालिकेने तिथं चुकीचं बांधकाम केल्यामुळं ते तिथं झालंय. 1 महिना झाला, 1.5 महिना झालं तिथं असा आवाज येत होता. गॅस टँकमधून असे बुडबुड्या वगैरे असे येत होते आणि ते सतत तक्रार करत होते. साठेनगरमध्ये सगळे गरीब गरजू लोक राहतात. तिथं लोकसंख्या 1000-1500 एवढी लोकसंख्या आहे, पण तिथं टॉयलेटची सुविधा फक्त 5 का 10च तिथं शौचालय आहेत. त्याच्यामुळं ते वाढवणं गरजेचं आहे. आणि ज्या शौचालयात आम्ही सगळे काल गेलेलो ते तिथं बघायला, तिथं साधा वेंट पण नाही. तिथं वेंट जरी असता तरी तो सगळा जो गॅस तयार होत असतो तो त्या वेंटच्या माध्यमातून बाहेर गेला असता. पण तिथं चुकीचं बांधकाम झाल्यामुळं तो सगळा गॅस तिथं आतमध्ये दाबून राहिला आणि गॅस तो 1.5 महिना तिथं दाबून राहिल्यामुळं तिथं तो तसा भयानक स्फोट झालाय. येणाऱ्या मंगळवारी आम्ही सगळे नगरपालिकेची वेळ घेणारे नगराध्यक्ष आणि आपले CEO जे आहेत त्यांची वेळ घेऊन, अनेक वेगळे वेगळे मुद्दे आहेत पण हा सगळ्यात गंभीर विषय आहे आत्ता, त्यांची वेळ घेऊन आम्ही हे सगळे जे बारामती शहराचे प्रश्न आहेत त्यांच्या समोर आम्ही मांडणार आहे.